नमस्कार. आज आपण बोलणार आहोत बँकिंग क्षेत्रातल्या एका मोठ्या संधीबद्दल. हो, युको बँकेने एक जबरदस्त भरती मोहीम जाहीर केली आहे आणि चला त्याबद्दलच आज सविस्तर जाणून घेऊया. तर युको बँक भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे आणि त्यांनी नुकतीच एक मोठी संधी आणली आहे. ही संधी अनेकांच्या करिअरला एक नवी दिशा देऊ शकते, त्यामुळे चला याच्या तपशिलात शिरूया. एकूण जागा आहेत तब्बल 173 आणि गंमत म्हणजे यातल्या बहुतेक जागा ह्या स्पेशलिस्ट अधिकाऱ्यांसाठी आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बँक आता नवीन तंत्रज्ञान आणि खास कौशल्यांना किती जास्त महत्त्व देत आहे. बरं, आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी युको बँकेची ही मोठी भरती नेमकी काय आहे, मग कोणती पदं उपलब्ध आहेत, पात्रता काय लागेल, पगार आणि बाकीच्या अटी काय आहेत, आणि हो, अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती, आणि शेवटी काही महत्त्वाचे मुद्दे. तर मग या संधीत असं विशेष काय आहे आणि अर्ज कसा करायचा? चला एक एक करून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. सगळ्यात आधी ह्या भरती मोहिमेबद्दल काही महत्त्वाचे तपशील पाहू. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तारखा. या तारखा कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. ऑनलाईन नोंदणी 13 जानेवारीला सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख आहे 2 फेब्रुवारी. म्हणजे वेळ खरंच खूप कमी आहे, त्यामुळे तयारीला लागणं महत्त्वाचं आहे. बरं, आता येऊया त्या भागाकडे ज्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते की नक्की कोणकोणत्या पदांसाठी ही भरती आहे. चला बघूया. इथे बघा, एकूण 173 जागांपैकी तब्बल 115 जागा ह्या फक्त फायनान्स आणि अकाउंटिंग विभागात आहेत. खूप मोठा आकडा आहे हा. आणि त्यासोबतच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT मध्ये 43 आणि डेटा ॲनालिटिक्समध्ये 15 जागा आहेत. म्हणजे बँकेला ह्या क्षेत्रांमधल्या तज्ज्ञ लोकांची किती गरज आहे हे ह्यावरून अगदी स्पष्ट होतं. आणि ह्यातली काही पदं तर बघा, चार्टर्ड अकाउंटंट, ट्रेड फायनान्स ऑफिसर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, ट्रेजरी ऑफिसर, एवढंच नाही तर डेटा सायंटिस्ट, क्लाउड इंजिनियर आणि सायबर सिक्युरिटी ऑफिसर सुद्धा. यावरून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ होते की आताची बँकिंग फक्त पैशांच्या देवाणघेवाणीपुरती राहिलेली नाही, ती आता पूर्णपणे टेक्नॉलॉजी आणि डेटावर अवलंबून आहे. ओके, तर मग ह्या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं, म्हणजे पात्रतेचे निकष काय आहेत? चला त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा निकष म्हणजे उमेदवार भारताचा नागरिक असावा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे वय, शिक्षण आणि अनुभव. या सगळ्या गोष्टी 1 जानेवारी 2026 या तारखेनुसार तपासल्या जातील. त्यामुळे अर्ज करण्याआधी हे निकष पूर्ण होतात की नाही हे नक्की तपासा. आणि इथे एक चांगली बातमी आहे. वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. जसं की SC, ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, दिव्यांग व्यक्तींसाठी 10 वर्ष आणि माजी सैनिक आणि 1984च्या दंगलीतील पीडितांसाठीही 5 वर्षांची सूट आहे. म्हणजे अजून जास्त लोकांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. आता हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, नीट लक्ष द्या. या भरतीमध्ये एकूण 19 प्रकारची वेगवेगळी पदं आहेत आणि साहजिकच प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव वेगवेगळा आहे. कमीत कमी 1 ते 3 वर्षांचा अनुभव तर मागितलाच आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्याचे सर्व निकष जाहिरातीत काळजीपूर्वक वाचून घ्या. चला आता त्या विषयावर बोलूया जो सगळ्यांच्याच आवडीचा असतो, म्हणजे पगार, प्रोबेशन आणि बॉन्ड. निवड झाल्यावर काय मिळेल आणि बँकेच्या काय अपेक्षा असतील ते समजून घेऊया. पगाराचा आकडा खरंच आकर्षक आहे. GMGS स्केल 1 म्हणजे ज्युनियर मॅनेजमेंटसाठी सुरुवातीचं बेसिक पे आहे 48,480 रुपये आणि यावर भत्ते वेगळे. तर MMGS स्केल 2 म्हणजे मिडल मॅनेजमेंटसाठी बेसिक पे सुरू होत आहे 64,820 रुपयांपासून प्लस भत्ते, म्हणजे पॅकेज खूपच चांगलं आहे. आता बॉन्डबद्दल बोलूया. निवड झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना 2 लाख रुपयांचा एक सर्व्हिस बॉन्ड द्यावा लागेल आणि हा बॉन्ड 2 वर्षांसाठी असेल. याचा सरळ अर्थ असा की निवड झाल्यानंतर कमीत कमी 2 वर्ष बँकेत सेवा देणं बंधनकारक आहे. जर त्याआधी नोकरी सोडली तर ही 2 लाखांची रक्कम बँकेला भरावी लागेल. ही एक प्रकारची वचनबद्धता आहे. ओके, सगळं तर समजलं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज करायचा कसा? चला ही प्रक्रिया आता आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. सगळ्यात आधी uoco.bank.in या वेबसाईटवर जाऊन रिक्रुटमेंट ऑपॉर्च्युनिटीज या सेक्शनमध्ये जायचं. तिथे रजिस्ट्रेशन करून एक ID आणि पासवर्ड मिळेल.
त्यानंतर ऑनलाईन फॉर्ममध्ये सगळी माहिती अचूक भरायची. मग फोटो, सही आणि इतर आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करायची आणि शेवटी ऑनलाईन फी भरून प्रक्रिया पूर्ण करायची. एक लक्षात ठेवा, कोणतीही चूक होऊ देऊ नका. आता अर्ज शुल्काबद्दल SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी फक्त 175 रुपये आहे GST सहित, आणि बाकी इतर सर्व उमेदवारांसाठी हे शुल्क आहे 800 रुपये GST सहित. आणि हो, अर्ज भरायला बसण्यापूर्वी एक काम नक्की करा. ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, जन्माचा दाखला, शैक्षणिक आणि अनुभवाचे प्रमाणपत्र, आणि जर लागू असेल तर जात किंवा दिव्यांग प्रमाणपत्र, ही सगळी कागदपत्र आधीच स्कॅन करून तयार ठेवा, म्हणजे अर्ज भरताना आयत्या वेळेची धावपळ होणार नाही. ठीक आहे, तर आपण आतापर्यंत बरीच माहिती बघितली. चला जाता जाता काही सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया, जे अजिबात विसरायचे नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं, शेवटची तारीख आहे 2 फेब्रुवारी 2026. अर्ज फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईट म्हणजे UCOBank.in वरच करायचा आहे. एक उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतो. आणि हो, बँकेच्या वेबसाईटवर अपडेट्ससाठी लक्ष ठेवत राहा आणि अपलोड केलेली कागदपत्र स्पष्ट आणि योग्य फॉर्मॅटमध्ये आहेत की नाही हे पुन्हा तपासा. खरंच ही संधी अनेक प्रोफेशनल्ससाठी त्यांच्या करिअरमधला एक मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकते. तर मग विचार करायला हरकत नाही की करिअरच्या प्रवासातली ही पुढची पायरी असू शकते का? धन्यवाद. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमच्या जर्नी फॉर नॉलेज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.